नमस्कार. मी राजेंद्र शाहपूरकर आधुनिक केसरीमध्ये आपलं स्वागत करत आहे. काल संभाजीनगर महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या निमित्तानं बाळासाहेबांची म्हणजे मुंबई पुणे ठाणे याच्या बाहेरची पहिली सभा जी 12 एप्रिल 1988 झाली, त्याबद्दल आपण बोललो. त्याच्या निमित्ताने एक मी तुम्हाला आठवण सांगतो. गंमत येते की नेता कसा असावा किंवा कसा असतो. तर सभा मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या वैधानिक म्हणतो मी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब साधारणतः 7 वाजता आले सभेसाठी. आणि आले त्यांनी एक आमच्या मी पत्रकार कक्षात बसलो होतो. त्यांनी निरोप पाठवला. मधुकर सरपंच खाली निरोप घेऊन आले. तर त्यांनी मला सभा झाल्या औरंगाबाद अशोकाला या असा निरोप दिला. सभा झाल्यावर मी बाळासाहेबांना भेटायला गेलो. मी म्हणजे मोठ्या अभिमानाने मी सांगतो की मी एकमेव पत्रकार होतो की त्या दिवशी बाळासाहेबांना भेटलो. तर बाळासाहेबांनी आपलं गमती ते कशी वाटली सभा, काय वाटली सभा ते झालं. आणि बाळासाहेबांनी फोन लावला मातोश्रीला. मातोश्रीचा नंबर होता 6424 आम्हाला आजही पाठ 6424 हा मातोश्रीचा नंबर होता. बाळासाहेबांनी फोन लावला आणि बाळासाहेबांनी मासाहेबांशी बोलले. तर मासाहेबांना बाळासाहेब सगळं सांगत होते की मी असं बोललो, लोकांचा असा रिस्पॉन्स मिळाला, इथं टाळ्या वाजल्या, तिथं हे झालं, लोकांनी हे केलं, जय जयकार केला, शिवाजी महाराज की जय इथं म्हटले, शिवसेना जिंदाबाद, असं सगळं म्हणजे पूर्ण पिक्चर बाळासाहेब आपल्या पत्नीला सांगत होते. मी हे पाहून बाळासाहेबांचं वेगळंच रूप मी त्या दिवशी पाहिलं. म्हणजे जे एरवी त्याआधी जे बाळासाहेब असे कडक वगैरे वाटत होते, इतके प्रेमळ वाटत होते की जसं. आणि मी असं एकही म्हणजे एवढ्या आता मी आता 66 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा माझा अनुभव आहे. त्या वर्षात मी अनेकांना भेटलो, अनेक नेत्यांशी बोलणं झालं माझं, बसलो बोललो. पण मी असा नेता पाहिला नाही बाळासाहेबांसारखा, जो आपल्या पत्नीला इतका आदर करतो की एकूण एक शब्द ते सांगत होते, काय झालं काय नाही, कसं झालं, हा असा म्हटला, तो तसा म्हटला, मग हे आले शहापूरकर आले माझ्याकडे, ते असे म्हणतायत की खूप अभूतपूर्व सभा झाली वगैरे. इतकं साहेब म्हणजे खूपच त्याचं म्हणजे वर्णन करणंच अवघड आहे. एखादा लहान मुलगा जसा आपल्या आईला वगैरे सांगत राहतो आपलं कौतुक, तसं बाळासाहेबांचं सगळं चाललं होतं. मी सरपोतदार दादा, मधुकर सरपोतदार, मी आणि बाळासाहेब आम्ही तिघच होतो. तेव्हाच बाळासाहेबांनी बाबा मी उद्या लोकमतला भेटायला येणार आहे म्हणून सांगितलं होतं. आणि लोकमतला भेटायला येणार तर मग माझ्याकडे या असं मी त्यांना आग्रह केला. आणि मग दुसऱ्या दिवशी 13 एप्रिलला जी सभा झाली सिडकोमध्ये, त्या सभेवर येता बाळासाहेब जसे लोकमतला गेले त्याचप्रमाणे मराठवाड्यात सुद्धा आले. आणि गंमत जमती आहे मराठवाड्यात सुद्धा. तर हे सांगताना त्याच्यानंतर असं झालं की आमचं शिवसेनेचं पुण्याला अधिवेशन झालं, 3रं अधिवेशन. हे झालं 30 आणि 31 डिसेंबरला. 30 आणि 31 डिसेंबरला पुण्याचं अधिवेशन झालं. सर परशुराम भाऊ महाविद्यालय एसपी कॉलेजच्या प्रांगणामध्ये झालं. चापेकर बंधू नगर असं त्या याला नाव देण्यात आलं होतं. आणि मग आता 31 डिसेंबर कशासाठी प्रसिद्ध आहे, नव्या वर्षाचं स्वागत वगैरे जे काही प्रकार चालतात. आणि सगळे तरुण बांड शिवसैनिक म्हणजे सगळे तरुण ए टू झेड, असं तिथं काही हे नाही. 30-35च्या याच्यातले त्या रेंजमधले सगळे. आणि बाळासाहेबांनी समारोपाच्या त्यांनी सांगितलं की तुम्ही आता 31 तारखेला समारोप झाला. बाळासाहेबांनी सांगितलं की आता तुम्ही घरी जाणार. आज 31 तारीख आहे, आपलं लोक टपून बसलेले आहेत, एकही तुमच्या हातून वाईट काम होता कामा नये, कोणीही दारू प्यायची नाही, नीट घरी जा, व्यवस्थित घरी पोहोचा. म्हणजे बाप जसा सांगतो की आपली काळजी घेताना की बाबा व्यवस्थित जा, आता असे दिवस आहे आज, आणि सगळं रोडवर सगळे असतील, तुम्हाला लांब जायचंय, आरामात जा, घरी जा, असं सांगणार. आणि म्हणजे तुम्हाला याच्या पुढची गोष्ट सांगतो की बाळासाहेब नावाचा ही जातो असला प्रकार होता हा शिवसेना नावाचा. त्या काळात मी जो अनुभवला तो असं होतं की कोणाची हिंमत झाली नाही. म्हणजे काय सगळे काय हे नव्हते. आता मी काही त्याच्याविषयी म्हणणार नाही किंवा काही नाही, फार चांगले सगळे कार्यकर्ते होते बिचारे.
पण एकाही कार्यकर्त्याची हिंमत झाली नाही की कधी गाडी स्टॉप करून काही हे करायचं किंवा एन्जॉय करायचा किंवा साजरा करणे ज्याला म्हणतो आपण 31 डिसेंबर साजरा करणे, हा एकाही शिवसैनिकाला मला कुठे दिसला नाही. आम्ही पुण्याहून नगरमार्गे संभाजीनगरला आलो तर हे कुठेही नाही. आणि त्याच काळामध्ये आमच्या आता जे वडट्टीवार आपले मिनिस्टर राहिले आता काँग्रेसचे, ते वडट्टीवार म्हणजे आमचे गडचिरोलीचे हे होते जिल्हा प्रमुख, त्यांना मात्र ऍक्सिडेंट झाला होता एका ठिकाणी, कारण त्यांचा लॉंग रूट होता अगदी गडचिरोलीपर्यंत, त्याच्यामध्ये कुठतरी तो ऍक्सिडेंट त्यांचा झाला होता, हे मात्र मला माहित आहे. तर हे खूपच जादू होते. म्हणजे तुम्हाला सांगतो की यांनी रेल्वे रोको आंदोलन, आता हे रेल्वे रोको आंदोलन सुरू असताना 20 फेब्रुवारी 1988 आम्ही त्या काचीगुडा मनमाड रेल्वे अडवण्याचा त्यांनी घोषणा केली होती. सुभाष पाटलांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ते चाललं होतं. तर आमच्या पदमपुऱ्यातच ते राहायचे आणि पदमपुरीचा जो शाखा प्रमुख होता भरत बरतुले, ते नंतर नगरसेवक झाले, तो नगरसेवक झाला, त्याची पत्नी पण नगरसेवक झाली काही दिवस. पण तर हा भरत बरतुलेचं लग्न होतं 21 तारखेला, 21 फेब्रुवारी 1988 त्याचं लग्न. आणि तो ते सगळं ते डोक्याला फेटा बिटा बांधून ते त्यांचं ते कट्यार बट्यार घेऊन तो हळद लागलेले आहे अशा अवस्थेमध्ये तो याच्यात सामील झाला मोर्चामध्ये, त्या गाडी अडवण्यामध्ये, आणि अटकही झाला. मग त्याला रात्री कस तरी सोडवलं, दुसऱ्या दिवशी लग्न आहे म्हणून. तर हे अशी जादू होती. म्हणजे तहान भूक जात पात हे काही म्हणजे काहीच नाही, कोण कोणत्या जातीचा कोणाला काही माहिती नाही. पण त्या बाळासाहेब आणि शिवसेना हे असलं विचित्र वार होतं, एकदम भारावून गेलेलं सगळं ते प्रकार होता. 24 नोव्हेंबर 1989 हे लोकसभेची निवडणूक आहे. 26 तारखेला निकाल लागला, 26 नोव्हेंबर निकाल लागला. मोरेश्वर साहेब 3,22,460 मतांनी 467 मतांनी जिंकले. सुरेश पाटील 17,000 मतांनी काहीतरी हारले. आणि नंतर एका महिन्याच्या आत म्हणजे 17 डिसेंबर 1989 शिवसेनेला राज्यस्तरीय पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळाली. आता हे आपला तो संदर्भ मागे आलाच आहे, आपण बोललो त्याविषयी, त्या निवडणुकीविषयी बोलत नाही मी. पण कसं होतं की सत्ता जर आली हातात की कसं माणूस हे होतं, त्याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे मग गटबाजी वगैरे हे सगळं तोपर्यंत काही नव्हतं. 1988 निवडणूक होतं काय हा प्रकारच नव्हता. सगळे शिवसैनिक सगळे ते फक्त ते म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणजे एकदम बॉस, तेव्हा शहर प्रमुख चंद्रकांत खैरे होते. आणि तर हे असा प्रकार होता. पण हे गटबाजी फिटबाजी असं काही कोणी म्हणजे माहीतच नव्हतं आम्हाला कोणाला, कारण सत्ता कुठे दिसतच नव्हती, तर काय हेच नाही ना, असा सगळा प्रकार होता. पण साहेब जेव्हा आले, साहेब खासदार झाल्यामुळे त्यांची डायरेक्ट कुटबस मातोश्रीवर किंवा मनोहर जोशींकडे वगैरे सगळ्या शिवसेना नेत्यांकडे सुरू झाली. त्यांनी त्यांचं ते गट झाला त्यांचा निर्माण. म्हणजे जे पूर्वीचे शिवसैनिक होते, जे म्हणजे खरेच तरुण खालच्या याच्यातून आलेले सगळे, तर ते सर्वसामान्य शिवसैनिक म्हणता येईल त्याला, तर ते सगळे सुभाष पाटलाकडे. आणि हे जे नगरसेवक काय निवडून आलेले वगैरे हे होते की ज्यांना पुढे काहीतरी करायचं असेल किंवा काहीतरी डोक्यात असेल तर ते साहेबांकडे. असा तो प्रकार ते सुरू झाला की ते म्हणजे वाईट आहे पण आहे, त्याला काही इलाज नाही. सत्तेचे जे दुर्गुण असतात ते शिरकाव सुरू झाला. आणि 90ला निवडणुका लागल्या आणि त्याचा गजर बाळासाहेबांनी 88च्या म्हणजे डिसेंबर 88ला जे आमचं पुण्याला अधिवेशन झालं शिवसेनेचं, तर त्याच्यामध्येच बाळासाहेबांनी सांगितलं होतं की आता 90ला आपल्याला इलेक्शन लढवायचे हिंदुत्वाच्या विषयावर. तर निवडणुका लागल्या. बाळासाहेबांनी इथं काठेवाड लॉज, हे जे काठेवाड लॉज आहे आपल्या रेल्वे स्टेशन रोडला आरटीओच्या बाजूला काठेवाड लॉज आहे, तिथं मुलाखती झाल्या. तिथं मनोहर जोशी वगैरे आले होते. तर आपलं बाबा फर्जन, हे बाबा फर्जन नाव आता फारसं लोकांना माहित नसेल, पण त्या काळात बाबा फर्जन म्हणजे टेरर की त्यांनी त्या दंगलीमध्ये पिस्तूल वगैरे बार उडवून लोकांना वाचवलं होतं काही, असं ते म्हणतात. मला त्याचं फारसं काय माहित नाही. पण तेव्हा बाबा फर्जन नाव होतं, टेरर होतं. त्याला यांनी जेव्हा जाहीर केलं की आम्ही नगरसेवकांना तिकीट देणार नाही, तर मग म्हणजे औरंगाबादमध्ये, म्हणून त्यांनी औरंगाबाद मतदारसंघासाठी त्याचं चाललं होतं प्रयत्न. पण हे सेनापती एवढे हुशार, त्यांनी त्या घोषणा वगैरे सुरू केल्या
यांनी बाबा फर्जनच्या पाठीराख्यांनी त्यांनी सगळे व्यवस्थित माणसं बिन चालले होते. ते जिंदाबाद वगैरे बाबा मागे वडो. मनोहर जोशी बाहेर आले आणि मनोहर जोशी ते असं चालणार नाही, शिवसेने असं चालत नाही वगैरे असं त्याला दम दिलं. ते विचार गप्प झालं. तर सांगायचं होतं म्हणजे नंतर त्यांनी म्हणजे मोतीराम घडमोडे, लता दलाल हे तेव्हा इच्छुक होते औरंगाबाद पश्चिम मतदारसंघासाठी. औरंगाबाद पूर्व म्हणजे तेव्हा कसं होतं, फुलंब्री वगैरे. औरंगाबाद ग्रामीण म्हणजे औरंगाबाद पूर्व. हरिभाऊ बागडे तिथं 85 पासून होते आमदार भाजपचे. पण औरंगाबाद पश्चिम म्हणजे औरंगाबाद शहर असं. ते आता ते पूर्व असं 3 वगैरे नव्हते. औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व हे 2च मतदारसंघ होते. तर त्या ह्याच्यामध्ये साहजिकच हे जे नगरसेवक मोठ्या वार्डातून झालेले त्यांचे हे असणार. पण मनोहर जोशींनी स्पष्ट शब्द सांगितलं की नगरसेवकांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे विचार ते सगळे की ठीक आहे, आता शिवसेनेने ठरवलं, यांनी पक्षाने ठरवलं की नगरसेवकाचा विचार नाही करायचा. ते विचार त्यांनी विड्रॉ केलं स्वतःच हे. आणि जेव्हा कोल्हापूरला मला वाटतं 22-23 जानेवारी का बाळासाहेबांनी यादी जाहीर केली उमेदवारांची, सगळ्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांची कोल्हापूरमधून जाहीर झाली. ती बाळासाहेबांची कोल्हापूरला बिंदू चौकात त्यांची हे होती सभा होती. त्या चौकात त्यांनी त्या जाहीर सभेत त्यांनी ती घोषणा केली. आणि त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया मात्र इथं उमटल्या. कारण ज्यांची अपेक्षाच नव्हती, ज्यांना मिळेल अशी अपेक्षाच नव्हती, त्यांना त्यांचे तिकीट जायला, म्हणजे खैरेंना तिकीट झालं होतं, चंद्रकांत खैरेंना. नंतर कन्नडमध्ये उत्तमराव राठोड ज्यांना झालं होतं ते असे हे वादग्रस्त होते. आता कन्नडला तेव्हा असं होतं की सुभाष पाटील कन्नडचे असल्यामुळे सुभाष पाटलांना मिळेल असं एक साधारण गृहीत धरलेलं होतं. त्यांचं नाव नाही. आणि इथं नगरसेवकाला देणार नाही म्हणतात. नगरसेवक होते खैरे, गुलमंडी वाड्यात नगरसेवक होते ते. तर त्यांना गुलमंडी वाड्यात नगरसेवक होते, विरोधी पक्षनेते सुद्धा होते. म्हणजे मिळेल ते पद घेणे हे जे खैरेंचे जे गुण आहे, हा गुणच म्हणावा लागतो राजकारणामध्ये. की जे हे जे तुमचे आमचे जे तेव्हा जे उपजिल्हा प्रमुख होते, राधाकृष्ण गायकवाड म्हणा किंवा तुमचे ते वसंत बावस्कर, संजय शिरसाट, हे सगळे उप जिल्हा प्रमुख होते. आणि सुभाष पाटील जिल्हा प्रमुख. एक बाबुराव खैरे होता गंगापूरचे, बाबुराव खैरे, भाऊसाहेब निकम, तेव्हा द्वारका दत्ता पात्रेकर सुद्धा शिवसेनेत आले होते तेव्हा. आणि मग त्यांचं जेव्हा हे पाहिलं की वेगळंच नाव आलं, त्यांनी जे गृहीत धरलं ते झालं नाही, तर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आणि शिवसेनेच्या इतिहासामधलं हे तसे म्हणजे दुसरं म्हणता येईल समजा बंडू शिंगरेचं, लालबागचे बंडू शिंगरे होते. त्यांनी एक 77-78 ला एक शिवसेना असं केलं होतं बंड, ते दबलं ते पण. आणि मग हे सुभाष पाटलांनी हे केलं, त्याच्या विरुद्ध बंड केलं, शिवसेनेविरुद्ध बंड केलं. आता ते बंडनंतर त्यांनी थंड केलं बाळासाहेबांनी त्यांच्या स्टाईलनं. यांना सगळ्यांना बोलावून घेतलं आणि खैरेंचं तिकीट रद्द केलं त्यांनी. आणि अशोक चोटलानीला तिकीट दिलं. अशोक चोटलानी, राधिका साडी सेंटरवाले, त्यांना तिकीट त्यांना तिकीट देतो म्हणून की ते कन्नडचंही बदलतो म्हणतो. मग सुभाष पाटलांनी ते पवारचं नाव पुढे केलं. म्हणजे बाळासाहेब पवारांचे पुत्तेच होते ते, मला नाव आठवणं त्याचं. तर त्यांचं नाव डिक्लेअर केलं आणि ते आले वापस. पण सावेंनी काय केलं, आपली जेवढी काही ताकद वगैरे जेवढी काही आहे त्यांची जी होती ती सगळी लावून पुन्हा ते खैरेंचं नाव आणलं. आणि खैरेंना अशा रीतीने तिकीट मिळालं. चंद्रकांत खैरेंचा वर त्यांचा पूर्ण भरोसा होता. सावेंच्या अगदी डावे उजवे हात होते ते. 92 पर्यंत दाखल त्याचं येईल आपल्याला पुढे की 92 पर्यंत ही युती टिकली गेली. कारण 92ला याच्यातच दोघांत नंतर वाद निर्माण झाला. तर आणि मग त्यावेळेस सांगतो की मुंबईचे म्हणजे वैजंती कुलकर्णी आणि कपिल पाटील हे त्या बंडाच्या रिपोर्टिंगसाठी आले होते इथे. आमचे मराठवाड्यात आले, मी मराठवाड्यात आले, तर ते मलाच घेऊन ते इथं सुभाष पाटील पदमपुऱ्यामध्ये मलाच घेऊन आले. ते आम्ही त्या एका जीपमध्ये आलो. तर तेव्हा जे काही ते बेगमपुऱ्याचा तो काशनाथ पैलवान होता, तो ज्या पद्धतीने बोलत होता, म्हणजे मला वाटतं भानुशाली
विलासराव भानुशाली हे समजावण्यासाठी आले होते की असं करू नका पाटील, असं बरोबर नाही होणार, बाळासाहेब नाराज झालेले आहेत, असं होईल तसं होईल, असं ते त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगत होते. आणि हे उत्तर उत्तर त्याला काशीनाथ पैलवान देत होता. तेव्हा मला वैजंती कुलकर्णी म्हणून, अरे असं बोलतात, अरे आमच्याकडे मुंबईमध्ये नाही बाबा असं हिंमत कोणाची, अशा पद्धत म्हणजे एवढं ते सगळं प्रकारच वेगळा होता. मुंबईच्या पत्रकारांच्या दृष्टीनं हे बंड म्हणजे खूप हे होतं. अखेर ते 3 दिवसात ते शमलं. बाळासाहेबांनी त्यांना बोलावून घेतलं, कानपिचक्या दिल्या, नंतर हे केलं. आणि नंतर इथल्या जाहीर सभा जी झाली 90ला, तेव्हा त्यांना काळी मांजरं वगैरे असं करून त्यांनी त्याला चांगलं हे केलं. बाळासाहेबांनी जो सभा घेतली याच्यात सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर, आणि बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना जरी हे केलं असेल तरी बाळासाहेबांचं तसं सोडलं नाही. बाळासाहेबांनी त्यांचा उल्लेख जाहीर सभेमध्ये हे काळे मांजर केलं, म्हणजे वा काळी मांजरीसाठी किंवा तुमच्यामुळे अपशकून झालाय आम्हाला संघटनेला तुमच्या त्या स्वार्थापायी, असं त्यांना हे केलं. पण त्यांना नंतर त्यांनी गप झाले. तर मित्रांनो, आज आपण शिवसेनेमध्ये 1990च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी काही बंडाळी निर्माण झाली त्याच्या संदर्भात चर्चा केली. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या एपिसोडला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. हे सगळं जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या हे कारण. आणि सबस्क्राईब करा, या चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की उद्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी दारुगड अशी जोरदार साथ तुळजाभवानीला घातली 1992 मध्ये, आणि 1995ला सत्ता आली. हा सगळा प्रसंग, हा सगळा एक चांगला किस्सा उद्याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप 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 धन्यवाद.